सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने 10,000 कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला 208 कोटी 88 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली। तर आमदार जयंत पाटील यांनी लोकसंख्येच्या तुलनेत जिल्हा बँकेची कामगिरी राज्यात अव्वल असल्याचा दावा केला आहे। आमदार नाईक यांनी म्हटलं आहे की गेल्या 5 वर्षांच्या कालखंडात संचालक मंडळाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ठेवी आणि कर्ज व्यवसाय वृद्धी करण्याकरिता चांगली कामगिरी नोंदवली आहे। संचालक मंडळाच्या हाती कारभाराला त्यावेळी बँकेकडे 6,835 कोटींच्या ठेवी होत्या। मार्च 2026मध्ये ठेवी 10,012 कोटी झाल्या असून ठेवीतील वृद्धी 46.47% आहे। तर कर्ज वितरण 5,054 कोटीवरून 7,000 कोटी 955 कोटींपर्यंत झालेलं आहे। कर्ज वितरणात 57.39% वाढ झाली आहे। बँकेचा नेट NPA 0% झाला असून 2021मध्ये तो 7.81% होता। तर ग्रॉस NPA प्रमाण 14.34%वरून 7.03% खाली आणण्यात यश आलं आहे। बँकेने 208 कोटी 88 लाख रुपयांचा ढोबळ नफा कमावला असून नफ्यातही 60% वाढ झालेली आहे। सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरल्यामुळे बँकेतील ठेवीमध्ये वाढ होत असून बँकेच्या शताब्दी वर्षात 10,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत। शेतकऱ्यांची विश्वासार्हता जपण्यात बँकेचे कामकाज यशस्वी ठरल्याचं दिसून येत असल्याचं श्री नाईक यांनी म्हटलेलं आहे। मंडळांना आम्ही ज्या पद्धतीनं नेत्याने आम्हाला त्या ठिकाणी संधी दिली त्या संधीचं परिवर्तन त्या बँकेच्या आर्थिक प्रगतीमध्ये आणि लोकांच्या विश्वासामध्ये करण्याचं काम ते आम्ही फार चांगल्या पद्धतीनं केलं। हा त्या निमित्तानं निश्चितपणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून फार आनंददायी प्रसंग आज ह्या निमित्तानं आलेला आपल्याला पाहायला मिळतो। उद्या कॅबिन नोकर भरतीचा प्रस्ताव दिला आहे। आता ते न्यायप्रविष्ट आहे, त्यावेळी निकाल काय येतो बघून तेव्हा आम्ही कारवाई करायचा प्रयत्न चालू आहे आमचा। हेडलाईन म्हणजे 208 कोटीचा प्रॉफिट म्हणजे काय ही हेडलाईन होत नाही का? बँकेच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त प्रॉफिट आणि ठेवी आहे, हेच आमच्या आजच्या प्रेसचं हेडलाईनच हे आहे। चांगलं चाललेलं आहे याची हेडलाईन करायची। शासनाला पण एक कळवणार काय प्रशासन लावा असं म्हणते, शासनाला कळवणार हा रिपोर्ट जातोच ना। तुमच्या माध्यमातून उद्या पेपरला आले होते वाचतीलच किंवा आम्ही आमचं बॅलन्स शीट आणणारच ना। म्हणतायत प्रशासन लावू नाही, तुम्हाला आम्ही आज याच्यासाठी बोलवलंय की ही बँक आज चांगली चालली या 4 वर्षात 5 वर्षाच्या पूर्वी बँकेचा परफॉर्मन्स सुचवला जाता। बँकेची चढती कमांड ठेवली ही आकडे तुमच्याकडे अपेक्षा नाही आणि पारदर्शकपणाने कारभार करून कटाक्षाने कोणत्याही बेकायदेशीर न करता ठामपणाने बँक चालवलं नाही। या बँकेचा परफॉर्मन्स सतत वाढला। महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर पासून कोल्हापूरपर्यंत ज्या बँका आहेत त्यांचं लोकसंख्या जर बघितली, नगरची लोकसंख्या पुणे जिल्ह्याची लोकसंख्या मोठी आहे, तर त्या सगळ्यांचा तौलनिक अभ्यास जर केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की सांगली जिल्ह्यामध्ये होती बँक ही ठेवीमध्ये 1 नंबरला आहे आणि बाकीच्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये जवळपास सगळीकडे 1 नंबरला आहे। त्यामुळं आपली 722 गावं आहेत जिल्ह्यात। पुणे जिल्ह्यात किंवा नगर जिल्ह्यात 2,1800 गावं आहेत, सातारा जिल्ह्यात 1,800 गावं आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात 80 गावं आहेत, शाखा त्यांची जास्त आहे आणि तरी देखील डिपॉझिट प्रपोर्शनेटली बघितलं पर्सेंटेज वाईज किंवा लोकसंख्येच्या वेळेत तर आपला परफॉर्मन्स हा बराच पुढे गेलेला आहे। त्यामुळे याचं तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला आपल्या जिल्ह्यातली प्रमुख संस्था आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल आणि तो अभिमान उद्या आपण प्रसार माध्यमातून व्यक्त करणार।
यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आता जर तालुक्यात पाणी जातंय, आणखी आज 10,000 कोटी क्रॉस केले. पहिल्यांदाच बँकेने 10,000 कोटीच्या घरी क्रॉस केले. जतला 64-65 गावात पाणी जाणार आहे. ते गेल्यानंतर आम्ही कदाचित 11-12,000 कोटीवरही पोहोचू. त्यामुळं अतिशय चांगला परफॉर्मन्स बँकेचा झालाय. जिल्हा जसा प्रगती पथावर जातोय तशी बँकेच्या डिपॉझिट्समध्ये वाढ आहे. लोकांचा अन्य कोणत्या बँकेपेक्षा सगळ्यात जास्त विश्वास हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. हे या ठेवीमुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि अतिशय चांगली उत्तम बँक झाली. याचा संचालक मंडळाला विशेष अभिमान आहे. म्हणून आज संचालक मंडळाने एकत्रित येऊन आम्हाला निमंत्रित केले. विरोधकांनी बाजार समितीवर प्रशासकांचं काम चांगलं होतं. बँक आज बँकचा विषय आहे. तुम्ही काय दुसरे प्रश्न विचारले ना तर ते तिसरंच येतं पेपर. बाजार समितीविषयी विशाल पाटील, मी आणि विश्वजित आम्ही तिघं स्वतंत्र पथकाला पक्ष घेतले. बाजार समितीनंतर बँकेचा नंबर आता काय इथं परीक्षा शोध पत्रकारितेची आहे. त्यांना तिथली बँक, तिथली बाजार समितीची आमची सत्ता घालवायला देशामध्ये, राज्यामध्ये कायदा करावा लागला. कायदा आता कायदा करूनच जर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका बँकात हे करायचे असेल तर त्या भाग वेगळा आहे. त्यामुळे तसं काय होणार नाही. आता तो कायद्याने आलेला बडगा आहे. हे मेरिटनं चाललेली बँक आहे. इथं काय होणार नाही. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.